लास्ट सेशन मध्ये पण आपण काही मिक्स टीएफएस प्रॉब्लेम पाहिलेत. तर आता आपण टेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय. त्याच्यामध्ये स्टार्टिंग विथ पण आहे, सबस्ट्रिंग पण आहे आणि एंडिंग विथ पण आहे. तर प्रॉब्लेम काय बघा, डिझाइन डीएफए ओव्हर एबीसी हॅव्हिंग अ स्ट्रिंग स्टार्टिंग विथ ए सबस्ट्रिंग बीबी एंडिंग विथ सीसी. म्हणजे स्टार्ट ए नी पाहिजे, सबस्ट्रिंग मध्ये काहीही चालेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर सबस्ट्रिंग आणि एंडिंग सीसी. कळालं? बेसिक काय ना, ए बीबी आणि सीसी. आणि एंडिंग आहे त्यामुळे फायनल नंतर लूप द्यायचं नाही. कळालं? आता प्रोसेस कसं करायचं बघूया. Q0 ला कुठले सिम्बॉल प्रोसेस व्हायचे राहिले? बी आणि सी. त्याच्यानंतर ए चालेल? चालेल हो. कसा? स्टार्टिंग विथ आहे ना, कसं चालेल मग? चालेल का? नाही. बी आणि सी नंतर ए चालेल का? नाही. प्रॉब्लेम हा जो आहे हा ए समोर ठेवा, इथं खाली लिहा. हा काय पाहिजे? स्टार्ट. मग सुरुवातीला बी आणि सी चालेल का? बी नंतर ए आला तर चालेल का? नाही. स्टार्ट आहे ना हा ए, म्हणून बी किंवा सी आलं तर काय एरर. त्याच्यानंतर काही आलं तरी एरर. Q1 ला आलो आपण. Q1 ला कुठले सिम्बॉल प्रोसेस व्हायचे आले? सेम. स्टार्ट ए बी, ए सी ने चालेल नाही. मग आता परत बी आणि सी आला तर एरर. कळतंय का? हे स्टार्ट. त्याच्यानंतर इथे बी Q2 ला गेले. त्याच्यानंतर सबस्ट्रिंग पाहिजे. ही जी आहे ही काय आहे? सबस्ट्रिंग. मग हा पार्ट झाला आपला, मध्ये काही चालेल. आणि नंतर सीसी एंड. मग Q2 ला आलो. ए रीड केला. म्हणजे कुठला पार्ट झाला मला सांगा? स्टार्टचा झाला का? हा बघायचा का? नाही. हा काट मारा. त्याच्यानंतर कोणाचा विचार करायचा? फक्त बीबीसीसी. बीबीसीसी हे सबस्ट्रिंग आहे आणि एंडिंग आहे, म्हणजे ते पाहिजेच. बरोबर. म्हणजे ह्या ए नंतर आता प्रोसेस काय व्हायचं राहिलंय? ए आणि सी. तर ए आणि सी नंतर काय पाहिजे? बीबी आणि सीसी दोन्ही पाहिजे. बीबी आणि सीसी दोन्ही पाहिजे. मग कुठून मिळते दोन्ही? बीबी सीसी Q2. म्हणून ए किंवा सी आला तर इथे मी लूप टाकला. कळतंय? मग मी आता Q3 ला आले. ए बी रीड केलं. काय प्रोसेस व्हायचं राहिलंय? ए आणि सी. या ए आणि सी नंतर करत काय पाहिजे? बीबी सीसी. बीबी सीसी, कारण की सबस्ट्रिंग आणि एंडिंग पाहिजेच. स्टार्टिंग विथ नाही ते पाहिजे, म्हणून आपण एररला जातो, कारण की स्टार्टिंगला तेच पाहिजे असतं. मग आता बीबी सीसी पाहिजे. मग कुठून मिळते बीबी सीसी? कुठून मिळते? Q2. म्हणून कोणासाठी? ए आणि सी साठी बॅकट्रॅकिंग. कळालं? आता इथे मी Q4 ला आले. Q4 ला आता काय रीड केलं? ए बीबी. प्रोसेस व्हायचं काय राहिलंय? सीसी झालाय, सी झालाय, म्हणजे ए आणि मग आता मला सांगा काय झालंय प्रोसेस? ए आलाय, बीबी आलाय, म्हणजे आता मला ए नंतर परत काय पाहिजे? बीबी सीसी पाहिजे का फक्त सीसी पाहिजे? फक्त सीसी पाहिजे, कारण की हा पण पार्ट मिळाला ना मला. हा पार्ट कम्प्लीट मिळाला, म्हणजे आता फक्त काय पाहिजे? कुठून मिळते सीसी? दोघांपुढे पण फक्त सीसीच पाहिजे. कुठून मिळते सीसी? Q4. म्हणून इथे लूप. कोणाचं? एबी. आता फक्त एंडिंगचं राहिलं. आता कुठे आले मी? Q5 ला. Q5 ला नंतर ए बी सी रीड केलं. ए बी सी रीड केलं. इथे आले ना Q5 ला. आता प्रोसेस व्हायचा काय राहिलाय? सी झालाय. राहिलाय कोण? ए बी. ए आणि बी. आता काय पाहिजे? ए बी आलाय, फक्त काय पाहिजे? सीसी. तुम्ही काय करणार तिथं? लक्षात येईल. फक्त मला काय पाहिजे? सीसी. सीसी कुठून मिळतोय? Q4. आणि बी नंतर पण सीसीच पाहिजे, तो कुठून मिळतोय? Q4. म्हणजे ए आणि बी साठी बॅकट्रॅकिंग. आता फायनल Q6 ला आले. ए बी सीसी. ए बी सीसी. ए बी सीसी. प्रोसेस कोण व्हायचं राहिले? ए बी सी. ए नंतर सीसी, बी नंतर
सी सी आणि सी नंतर सी तिथे चला ना, फायनल मिळाली ना मला, म्हणजे सी नंतर सी नको, आता सी हा फायनल स्टेटला आहे कारण की सी सी हा रिपीटेड सिम्बॉल माझ्याकडे आहे. मग आता कसं करणार, ए आणि बी साठी आपण बॅक ट्रॅकिंग करणार आणि सी साठी वरती लूप देणार. कळालं का कसा सॉल्व्ह केला हा प्रॉब्लेम? म्हणजे ह्याच्यामध्ये आपण स्टार्टिंग विथ पण बघितलं, सबस्ट्रिंग पण बघितलं आणि एंडिंग विथ, आणि हे बाजूला लिहायचं आणि झालं की ते काट मारायचं. ते प्रॉब्लेम समजला तर सोल्युशन काढता येणार आहे. आता असेच तुम्हाला काही होमवर्कला ट्राय करायचे क्वेश्चन्स, स्टार्टिंग विथ काय सांगितलं, स्टार्टिंग विथ 1 एंडिंग विथ 0, किंवा हा सेम क्वेश्चन आहे इथं ओव्हर 1 0 1 2 आहे, हॅव्हिंग अ स्ट्रिंग स्टार्टिंग विथ 0 0 एंडिंग विथ 1 1 अँड सबस्ट्रिंग 2 2, किंवा डिझाइन डीएफए ओव्हर पी क्यू आर हॅव्हिंग अ स्ट्रिंग स्टार्टिंग विथ क्यू आर एंडिंग विथ पीपी, डिझाइन डीएफए ओव्हर 0 1 हॅव्हिंग अ सबस्ट्रिंग 1 1 एंडिंग विथ 0 0. हे काही क्वेश्चन्स आहेत जे आता आपण प्रॉब्लेम बघितला त्याच्याच रिलेटेड आहेत, ते तुम्हाला होमवर्कला ट्राय करायचे आहेत. आता आपण इथे थांबू, नेक्स्ट सेशनला आपण पुढच्या टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहे.